हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। 29 जुलै हा वर्ल्ड टायगर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि मग या दिवसाच्या अनुषंगाने आपल्याला टायगर्स बद्दल काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे। भारतामध्ये तर कल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूनी देखील टायगरचं महत्त्व आपल्याला दिसते आणि या प्रकारच्या गोष्टी यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये आता विचारल्या जाण्याची शक्यता राहू शकेल, स्पेशली फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ कल्चर और स्पेशली फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला हा जो पूर्ण भाग आहे टायगर्स बद्दलचा सगळा जो पार्ट आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे। काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला नक्कीच माहिती असल्या पाहिजेत, राईट। सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी करंट कनेक्टच्या या एपिसोडमध्ये आपण टायगर्स बद्दल जाणून घेऊया। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो। 29 जुलै हा दिवस आहे आणि या दिवशी आपण वर्ल्ड टायगर डे म्हणून किंवा इंटरनॅशनल टायगर डे म्हणून या दिवसाला तिथे सेलिब्रेट करतो। आता सगळ्यात पहिला प्रश्न हा आपल्याला येऊ शकतो, भारतामध्ये किती टायगर्स आहेत? तर टायगर्स बद्दल बोलायचं झालं तर 3682 हा लेटेस्ट आकडा आपल्याला दिसतो, 3682। आणि जगामध्ये जेवढे वाघ आहेत त्याच्या 75% वाघ हे भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात। सो बिग प्लेस फॉर टायगर्स, इंडिया इज द बिग प्लेस। आणि मग त्या अनुषंगाने हा वर्ल्ड टायगर डे जो आहे तो भारतासारख्या देशांसाठी तो खूप जास्त महत्त्वाचा राहणार आहे। आता दिवस म्हणल्यावरती आपण वाचत असतो थीम अनाउन्स केल्या जातात, म्हणजे 2025 मध्ये काय थीम आहे या दिवसाची ते आपल्याला माहिती पाहिजे। तर या दिवसाची थीम काय आहे 2025 साठी? सिक्युअरिंग द फ्युचर ऑफ टायगर्स विथ इंडिजिनस पीपल्स अँड लोकल कम्युनिटीज ॲट द हार्ट। म्हणजे जेव्हा आपण टायगर कन्झर्वेशन बद्दल बोलतोय तर तिथल्या त्या भागामध्ये जे लोकल कम्युनिटीज आहे त्यांचा आपल्याला तिथे मोठा रोल तिथे आपल्याला मान्य करावा लागणार आहे, किंवा इंडिजिनस पीपल जे आहेत म्हणजे तिथले राहणारे जे पॉप्युलेशन आहे ते टायगर कन्झर्वेशन मध्ये चांगला तिथे सहभाग नोंदवू शकतात। अशा प्रकारची ही थीम या दिवशीची आहे 2025 मध्ये। आता सगळ्यात पहिले आपण टायगर बद्दल काही बेसिक गोष्टी बघू। टायगर जे आहेत तसं बघायला गेलं तर IUCN नावाची एक संस्था आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, आणि या संस्थेने 2 वेगवेगळ्या टायगरच्या सब स्पेसीजला रेकॉग्नाइज केलेले आहे। एक पहिली स्पेसी म्हणजे त्याला म्हटलं जाते कॉन्टिनेंटल टायगर, किंवा आपण जे आपल्याकडे बंगाल टायगर जे आहेत ते कॉन्टिनेंटल टायगर झाले, ठीक आहे। सो किंवा इंडो चायनीज भागामध्ये टायगर्स आहेत ते कसे झाले तर ते पण कॉन्टिनेंटल टायगर झाले। तर कॉन्टिनेंटल टायगर हा एक प्रकार राहतो आणि दुसरा सुंदा टायगर हा एक प्रकार राहतो, ठीक आहे। मग पॅन्थेरा टायग्रिस जे आपण म्हणतो वाघाला, तर मग त्यामध्ये कॉन्टिनेंटल टायगरला पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस असं म्हणलं जाते आणि सुंडा टायगरला पॅन्थेरा टायग्रिस सुंडाइका असं म्हणलं जाते, ठीक आहे। हे IUCN या संस्थेद्वारे याला तसं रिकॉग्नाइज केलं गेलेलं आहे। हे 2 प्रकारचे। अजून एक राहते सुमात्रन टायगर, पण रेकॉग्नाइज्ड मध्ये हे 2 आपल्याला तिथे दिसतात, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं लार्जेस्ट ऑफ ऑल एशियन बिग कॅट्स, ज्या काही बिग कॅट्स आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? एशियन रिजन मध्ये तर टायगर्स आहेत। अँड दीज आर प्रायमरीली रिलाइंग ऑन साइट अँड साऊंड रादर दॅन स्मेल फॉर हंटिंग। अशा गोष्टी ना आपल्याला स्पेशली यूपीएससी मध्ये आजकाल येतात, किंवा त्या प्राण्याचे बेसिक ट्रेड्स काय आहेत। जेव्हा शिकार करायला जात आहेत वाघ त्यावेळेस ते त्यांच्या स्मेलवरती तेवढं रिलाय करत नाही, तर त्यांच्या नजरेवरती रिलाय करतात किंवा आवाजावरती रिलाय करतात, तेवढे शार्प राहतात ते, राईट। सो तो एक भाग आहे। त्यासोबतच दे बेसिकली हंट अलोन, ठीक आहे। म्हणजे काय? एकटा शिकार करणार, शेर अकेला आता म्हणतात ना तसं वालं। आणि त्यासोबतच ते काय करतात तर त्यांना जो काही त्यांची शिकार आहे त्याचा मागोवा ते घेत राहतात, दे स्टॉक देअर प्रे, तो एक भाग आहे। देन अ टायगर कॅन कंझ्युम मोर दॅन 80 पाउंड्स ऑफ मीट ॲट वन टाइम, ठीक आहे। एका वेळेस मोर दॅन 80 पाउंड्स ऑफ मीट दे कॅन कंझ्युम। ऑल्सो ऑन ॲव्हरेज टायगर्स गिव्ह बर्थ टू 2 to 4 cubs एव्हरी 2 years। दर 2 वर्षाला 2 ते 4 पिल्लांना जन्म देतात ते। इंग्रजीमध्ये त्याला टायगर कब म्हणतात, ठीक आहे। या काही झाल्या बेसिक गोष्टी वाघाबद्दल। आता क्लासिफिकेशन आपल्याला कधी कधी एमपीएससीच्या परीक्षांमध्ये ते विचारले जातात असे, राईट। यूपीएससी मध्ये पण शक्यता आहे। आता इथे जर बघितलं किंगडम कोणतं असते, वाघाचं किंगडम कोणतं आहे? ॲनिमेलिया किंगडम आहे। त्यानंतर फायलम कोणता आहे तर कॉर्डेटा नावाचा फायलम आहे। त्यानंतर क्लास कोणता आहे? मॅमलिया, मॅमल आहे, मॅमलिया क्लासमध्ये येतात। आफ्टर दॅट ऑर्डर कार्निवोरा ऑर्डर आहे त्यांची,
मग त्यामध्ये असं सब ऑर्डर काय आहेत, फॅमिली काय आहे, सब फॅमिली काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे त्यांनी दिलेल्या आहेत. मेन 2-3 जरी वरचे माहिती असले पाहिजे आपल्याला. ॲनिमेलिया किंगडम मध्ये येतात, कॉर्डेटा मध्ये येतात, आणि शेवटी म्हणजे काय, त्यांचं जीनस कोणतं आहे. जीनस कोणता आहे, तर जीनस आहे पॅन्थेरा. आणि त्यानंतर स्पेसीचं नाव काय असते, तर पी टायग्रिस किंवा पॅन्थेरा टायग्रिस. ठीक आहे. तर या काही गोष्टी आपल्याला बेसिक सायंटिफिक लेवलवरती माहिती असल्या पाहिजे. आता आपण म्हणलं की वाघ तर आपण बघितलेले, हे असे बॅकग्राऊंडला थोडे वाघाचे फोटो आपल्याला दिसतात इथे, पण हा कोणता वाघ आला आता, हा अशा प्रकारचा वाघ कुठून आला, तर इथे आपल्याला काय बघायला मिळतंय की वाघाच्या बॉडीवरती इथे काळे पट्टे आपल्याला जरा जास्तच दिसत आहेत. येस, वाघाच्या बॉडीवरती काळे पट्टे तिथे राहणार आहेत, बट इथे जरा जास्तच पट्टे दिसत आहेत, राईट. सो हा पार्ट कस काय आला, तर मग अशा प्रकारचे जे टायगर्स आहेत, अगेन वेगळा कोणता स्पेसी आहे का, नाही, टायगरच आहे, पण अशा प्रकारचे जे टायगर्स आहेत त्यांना आपण म्हणतो मेलॅनिस्टिक टायगर. ठीक आहे, मेलॅनिस्टिक टायगर, मेलॅनिस्टिक टायगर. आणि हे जे टायगर्स आहेत हे बेसिकली आपल्याला जगामध्ये खूप कमी ठिकाणी आढळतात, किंवा असं आपण म्हणू शकतो एकच जागा आहे सध्या तरी जिथे आपल्याला अशा प्रकारचे वाघ बघायला मिळतात, ती आणि जागा आहे भारतामध्ये. कोणती जागा आहे मेलॅनिस्टिक टायगर साठी, सिम्प्लीपाल टायगर रिझर्व जी आहे ही ओडिशामध्ये येते. ओडिशा, ओनली प्लेस वेअर यू कॅन फाइंड दी मेलॅनिस्टिक टायगर. ठीक आहे. सो अशा प्रकारचे वाघ पण आपल्याला तिथे बघायला मिळू शकतात. ठीक आहे. आता पुढे आलो आपण. सगळ्यात पहिले तर आपल्याला वाघाच्या कन्झर्वेशन बद्दलचे काही इनिशिएटिव्ह माहिती पाहिजे. मग त्यामध्ये कन्झर्वेशन अश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स ही एक महत्वाचं एक मेकॅनिझम आपण म्हणू शकतो, याबद्दलची आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे बेसिकली काय होतंय की वाघाला तिथे कन्झर्व करण्यासाठी, कारण एवढे जर महत्वाचे आहेत वाघ आपल्यासाठी, तर कन्झर्व केलं पाहिजे ना. मग कन्झर्व करण्यासाठी आपण काय करतो, काही प्रोटेक्टेड एरिया बनवतो, आणि त्या प्रोटेक्टेड एरियामध्ये बेसिकली काय गोष्टी अवेलेबल असल्या पाहिजे वाघासाठी, जेणेकरून ती जी जागा आहे ती वाघासाठी सेफ राहील. मग त्यामध्ये आपण म्हणलं की तिथे व्यवस्थित पाण्याचं तळं असलं पाहिजे त्या जंगलामध्ये. त्यानंतर त्या वाघाला शिकारीसाठी वेगवेगळे प्राणी तिथे अवेलेबल असले पाहिजे, राईट. सो या सगळ्या गोष्टी तिथे येतात. आणि मग एक आयडियल कशा पद्धतीने प्रोटेक्टेड एरिया असला पाहिजे वाघासाठी, यासाठी हे स्टँडर्ड बनवलं गेलेलं आहे. CATS त्याला म्हणतात, कन्झर्वेशन अश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स. आणि इथे काय केलं जाते, तर बेसिकली काही क्रायटेरिया ठरवून दिले जातात, आणि त्यामधून ते चेक केलं जाते की वेदर पर्टिक्युलर फॉरेस्ट एरिया इज सुटेबल फॉर टायगर कन्झर्वेशन ऑर नॉट. आणि या अंतर्गत मग वेगवेगळे जे टायगर रिझर्व आहेत त्यांना तिथे सर्टिफिकेशन दिले जाते. उदाहरणार्थ आपल्याकडे सुंदरबन टायगर रिझर्वला अशा प्रकारचं सर्टिफिकेशन आहे, किंवा जिम कॉर्बेटला अशा प्रकारचं सर्टिफिकेशन आहे. सो हे सर्टिफिकेशन किंवा एक प्रकारचं एक स्टँडर्ड सेट केलेले आहेत. ठीक आहे. कोणी सेट केले, मग पुढचा मुद्दा, तर WWF, ठीक आहे, अंडरटेकर वाला नाही, WWF वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, WWF आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्यांनी ग्लोबल टायगर इनिशिएटिव्हच्या अंतर्गत 2013 मध्ये हे बनवलेलं आहे. ठीक आहे. त्यासोबतच हे जे सेक्रेटेरिएट आहे ह्याचं कुठे आहे, तर जे WWFचं जिथे सेक्रेटेरिएट आहे तिथेच हे या CATSचं सेक्रेटेरिएट आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. तो एक भाग झाला. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की जगामध्ये कुठे कुठे टायगर आढळतात. टायगर रेंज कंट्रीज, म्हणजे एकदम आपण म्हणलं चला अमेरिकेला जाऊ तिकडे वाघ बघायचे मला, तर तिथं नाही दिसणार. का नाही दिसणार, कारण काही लिमिटेड रिजन्स आहेत जिथे आपल्याला हे बघायला मिळतात. टोटल 13 देश आहेत, त्यामध्ये इंडिया आहे, रशिया आहे, इंडोनेशिया आहे, नेपाळ, थायलंड, भूतान, बांगलादेश, मलेशिया, चायना, लाओस, कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम, या 13 देशांमध्ये आपल्याला हे वाघ बघायला मिळतात. काही ठिकाणी एक्सटिंक्ट होत चाललेले आहेत वाघ, आणि तिथे रिइंट्रोडक्शन प्लॅन केलं जात आहे. फॉर एक्झाम्पल कंट्री लाईक कंबोडिया, जिथे अशा प्रकारचं प्लॅन आता होतोय. ठीक आहे. त्यानंतर आपण आलो आपल्या भारतामध्ये नेमकं काय आकडा आपल्याला सांगतो, किती वाघ आहेत, कुठं किती वाघ आहेत, याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, राईट. सो 2022 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय आकडा दिसतो, तर सुरुवातीला आपण बोललो 3682
तो 2022 मधला आकडा आहे. मग तुम्ही म्हटलं आता तर 2025 चालू आहे, आत्ताचं का नाही? तर ऍक्च्युअली आपला हा जो एक सर्वे जो होतो ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन हा दर 4 वर्षांनी होतो. लास्ट टाइम हा 2022 मध्ये झालेला आहे आणि त्यानंतर आता 2026 मध्ये होणार आहे. राईट. तर हा सर्वे जो आहे किंवा हे जे एस्टिमेशन आहे हे कोण रिलीज करते? ठीक आहे, कसला क्यूट दिसतोय बघा. सो नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. राईट. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. या ऑथॉरिटीचा महत्वाचा रोल राहतो इव्हन इन युअर मॅनेजमेंट ऑफ टायगर रिझर्व्स. भारतामध्ये टायगर रिझर्व्स किती आहेत? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा तुम्ही. लेटेस्ट जर बघितलं मध्य प्रदेशमध्ये माधव नॅशनल पार्क जे आहे त्याला टायगर रिझर्वचा स्टेटस तिथे दिला गेलेला आहे. तर मग हे ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन जे आहे हे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्याद्वारे हा पूर्ण सर्वे तिथे घेतला जातो. आणि हा कधी घेतला जातो? तर दर 4 वर्षांनी हा सर्वे घेतला जातो. ठीक आहे. सो हा एक मुद्दा झाला. मग या सर्वे मध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे? ठीक आहे, हे दोघं पण तेच विचारले या सर्वे मध्ये आमच्याबद्दल काय सांगितलं. राईट. सो काय म्हणलेलं आहे बघा. सगळ्यात पहिले तर टायगर पॉप्युलेशन एस्टिमेट काय आहे? तर 2006 मध्ये जर आपण बघितलं तर 1411 वाघ होते भारतामध्ये. 1411. त्यानंतर 2010 मध्ये बोललो तर 1706 झाले. नंतर मग 2014 मध्ये 2226 वाघ झाले. त्यानंतर 2018 मध्ये 2967 वाघ झाले. आणि जो 2022 चा एक एस्टिमेट आहे तो आहे 3682. म्हणजे जास्तीत जास्त ते म्हणतात अप्पर एस्टिमेट हा सांगितलेला आहे 3682 एवढे वाघ आपल्याला 2022च्या टायगर एस्टिमेट मध्ये बघायला मिळतात. आता पुढचा मुद्दा यामध्ये येतो किंवा सगळ्यात जास्त वाघ कोणत्या राज्यांमध्ये, टायगर स्टेट कोणत्या राज्याला म्हणतात? तर 2022 चे हे नंबर आहेत. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त वाघ आढळलेले आहेत. मध्य प्रदेश 785 वाघ आहेत. त्यानंतर कर्नाटकामध्ये 563 आहेत. उत्तराखंडमध्ये 560 आहेत. महाराष्ट्रामध्ये 444 आहेत आणि तामिळनाडूमध्ये 306 वाघ आढळलेले आहेत. ठीक आहे, 2022च्या एस्टिमेशन नुसार. त्यानंतर वाघ आपण म्हणतो की हे टायगर एस्टिमेशन केलं गेलं तर वाघांना शोधण्यासाठी नेमके काय काय टेक्निक्स वापरले जातात? मग त्यामध्ये एक राहते कॅमेरा ट्रॅपिंग टेक्निक. ठीक आहे, कॅमेरा ट्रॅपिंग. त्यानंतर अजून एक राहते ही एम स्ट्राइप्स नावाची एक मेथड राहते. एम स्ट्राइप यावरती युपीएससीने 2017च्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न पण एकदा विचारलाय. एम स्ट्राइप म्हणजे काय? मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस असं त्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे वाघांना मॉनिटर करण्यासाठीची ही सिस्टीम आहे. बेसिकली हे काय आहे तर मोबाईल बेस्ड सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे जे त्याच NTCA ने डेव्हलप केलेलं आहे, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. आणि यामध्ये त्यांना वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा तिथे सहभाग लाभलेला आहे. ठीक आहे. सो मोबाईल ऍप्लिकेशन आहे त्याच्याद्वारे टायगर्सला मॉनिटर केलं जाते. 2010 मध्ये ह्याला बनवलं गेलेलं होतं आणि यामधून बेसिकली ते टायगर रिझर्व्हला अजून इफेक्टिव्हली मॉनिटर करू शकतात की कुठे कुठे वाघ आहेत. आणि त्यामधून मग बेसिकली काय तर सॅम्पल कलेक्शन्स, डेटा कलेक्ट करणं, त्यानंतर मग आपण म्हटलं किंवा पेट्रोलिंग करणं. पेट्रोलिंग की कोणत्या भागामध्ये वाघ आढळू शकतात त्या भागामध्ये बेसिकली पेट्रोलिंग टीम जाते फॉर काउंटिंग द टायगर्स. सो या सगळ्या गोष्टी तिथे होतात. सो थोडक्यामध्ये जर बघितलं तर एम स्ट्राइप ही ती मेथड आहे किंवा एक प्रकारचे ऍप्लिकेशन आहे ज्याच्याने तुम्ही काय करू शकता तर वाघ मोजू शकता. ठीक आहे, तो एक भाग झाला. देन अजून जर बोललो तर इथे आपल्याला हे सगळं आपण बोललो फॅक्ट्स ज्या आहेत त्या तर आपल्या समोर आपण काही बेसिक फॅक्ट ठेवलेले आहेत. आता इथे जर बघितलं तर सिच्युएशन जी आहे ती कधी कधी खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होऊन जाते. का होऊन जाते? कारण बऱ्याचदा असं होतंय की टायगर्स जे आहेत ते त्यांच्या प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर येतात. इव्हन असं पण आपल्याला आढळून आलेलं आहे की 30% किती 30% ऑफ 3682 जो आकडा आपण बोलतोय 3682 पैकी 30% पकडा हे त्या नोटिफाईड टायगर रिझर्व्ह मध्ये नाहीच आहेत वाघ. म्हणजे त्यांच्यासाठी जी जागा बनवलेली त्याच्या बाहेर 30% वाघ आहेत. आणि मग जर बाहेर असतील तर ते बेसिकली कुठेही आतमध्ये कोणत्याही ह्युमन हॅबिटेशन्स मध्ये येऊ शकतात. आणि त्या केसमध्ये ते एकतर कोणा माणसावरती अटॅक करू शकतात किंवा एखाद्या जनावरावरती अटॅक करू शकतात किंवा त्यांच्यावरती कोणी अटॅक करू शकते.
पॉसिबल आहे, राईट. आणि त्यामध्ये पण आपल्याला काय बघायला मिळालं, लेटेस्ट जर न्यूज आपण बघितली, एम हिल्स नॅशनल पार्क जे आहे कर्नाटकामधलं, त्या भागामध्ये बेसिकली एका वाघाने एका कॅटलवरती अटॅक केला आणि त्यानंतर ते कॅटलची डेथ झाली. मग ते लोक जे होते, ज्यांचं ते जनावर होते, त्यांनी काय केलं, त्या कॅटलच्या डेड बॉडीमध्ये पॉइझन टाकलं आणि ते बेसिकली वाघाने मग त्या कॅटलच्या डेड बॉडीवरती फीड करायला लावला वाघ. तर वाघाने जेव्हा ते कॅटलच्या बॉडीवरती फीड केलेलं आहे किंवा ती बॉडी खाल्लेली आहे, त्यावेळेस मग ते पॉइझन जे आहे ते वाघाच्या बॉडीमध्ये गेलं आणि 4 ते 5 वाघांची डेथ झाली यामध्ये. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. रांचीमध्ये एक वाघ जो आहे तो मानवी वस्तीमध्ये शिरलेला होता, त्यानंतर त्याला रिलोकेट केलं गेलं, ट्रँक्युलायझर लावून बेशुद्ध केलं गेलं आणि रिलोकेट केलं गेलं, राईट. सो या गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसत आहेत आपल्याला, किंवा कशा पद्धतीने हे कॉन्फ्लिक्ट होत आहेत आणि या कॉन्फ्लिक्टला आपण काय म्हणतो, ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणतो. मग हे जे इश्यूज आहेत याला ॲड्रेस करण्यासाठी आपल्याला जे टायगर्स आहेत त्यांना प्रॉपरली त्यांच्या हॅबिटेशन्समध्ये एक प्रकारे पोहोचवणं गरजेचं आहे. पहिला हा मुद्दा. त्यानंतर आपण म्हणलं किंवा हॅबिटॅट डिग्रेडेशन जे होत आहेत ते रोखण्यासाठी काम करणं गरजेचं आहे, किंवा वाघांना त्यांच्या राहण्याच्या जागेमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही होत आहे का, सो हे बघणं गरजेचं आहे. मग जाऊन चौकशी, आपण वाघाची चौकशी तर नाही करू शकणार, राईट, बट स्टील आपल्याला फॉरेस्ट जे आहे ते त्याचं एक इंटिग्रिटी मेंटेन करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि यासाठी टायगर डे सारखे इनिशिएटिव्ह तिथे आपल्याला बघायला मिळतात, ज्यामधून एक अवेअरनेस स्प्रेड करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा काय तुम्ही केलं पाहिजे, वाघ हा आपल्यासाठी किती महत्वाचा प्राणी आहे, राईट. त्यासाठी आपण 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर अनाऊन्स केलेला आहे, वेगवेगळे टायगर रिझर्व आपण बनवत चाललेलो आहोत. मग एवढं सगळं आपण करतोय तर त्यासोबत लोकांमध्ये ही अवेअरनेस पण गरजेची आहे, किंवा एक तर असं नाही आहे किंवा तुम्ही त्यांच्या एरियामध्ये एन्क्रोच करताय आणि त्यामुळे मग वाघ जे आहेत ते रिॲक्ट करतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या खूप जास्त डेंजरस होऊ शकतात, इवन फॉर द टायगर अँड फॉर ह्युमन्स ऑल्सो. आणि यामुळे आपल्याला काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि एक सेन्सिटिव्हिटी या प्राण्याबद्दल आपल्याला नक्कीच ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. सो या सगळ्या अँगलनी आपल्याला हा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यामधून आपल्याला या प्राण्याबद्दल अजून जास्त एक प्रकारे काय होतंय तर एक आपली अटॅचमेंट डेव्हलप करणं पण तिथे गरजेचं आहे, राईट. सो प्राणी वाघ आहे म्हटल्यावरती असं नाही आहे किंवा वाघ फक्त शिकारीमुळेच आपण म्हणतो की वाघ कोणाची शिकार करतोय म्हणून वाघ एकदमच असा भयानक प्राणी आहे, फक्त असं नाही आहे ते. सो देर इज अदर साइड ऑल्सो जी आपल्याला नक्कीच इथे समजून घेणं गरजेचं आहे. सो आय होप की या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील रिलेटेड टू टायगर्स. दीज आर सम ऑफ द बेसिक फॅक्ट्स जे आपल्याला आपल्या UPSC आणि MPSCच्या परीक्षांसाठी नक्कीच महत्त्वाच्या राहू शकतील. इन दी एंड आपले जे ऑलरेडी जे इनिशिएटिव्ह सुरू आहेत त्याबद्दलही तुम्हाला माहिती असली पाहिजे. ऑलरेडी वी आर हॅव्हिंग ऑन दिस सेम प्लॅटफॉर्म NCERT फाउंडेशन सिरीज आपण चालवतोय, त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला NCERT शिकवल्या जात आहेत रोज रात्री 9 वाजता. त्यामुळे हे नक्की फॉलो करा. आता सध्या भूगोलाच्या ज्या NCERTs आहेत त्या आपल्या डिस्कस करणं चालू आहे. नितीन सर तुमच्या भूगोलाच्या NCERTs कव्हर करतायत, त्यासोबत पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स या NCERT आपण कव्हर करणार आहोत येत्या काही काळामध्ये. जे MPSC 2025 प्रिलिम्सची तयारी करतायत त्यांच्यासाठी एक व्हॅल्यू ॲडिशन सिरीज पण आपण सुरू केलेली आहे आणि ती देखील आपल्याला आपल्या याच YouTube प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळेल संध्याकाळी 6 वाजता. ठीक आहे, हे पण तुम्ही एकदा नक्की चेक करा. ठीक आहे. सो हे 2 इनिशिएटिव्ह आहेत जे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे राहू शकतील. बाकी हे जे काही आपण डिस्कस करतो या प्लॅटफॉर्मवरती याच्या PDF आपण शेअर करतो आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती. त्यामुळे हे टेलिग्राम चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याबद्दलचे लिंक्स पण तुम्हाला मिळून जाईल. इंस्टाग्राम पण जॉईन करून ठेवा, तिथे अपडेट्स येत राहतात, राईट. देन YouTube चॅनल अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. आणि त्यासोबतच काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, काही डाऊट्स वगैरे असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. खाली स्क्रोल पण होत आहेत नंबर, तिथूनही कॉल करा, तिथूनही तुम्हाला तुमचे सोल्युशन्स मिळून जातील. ठीक आहे. सो थांबू आपण इथे. इथून पुढे अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.